नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल माइंड रीडरवर. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशा क्रांतिकारी व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहे, ज्याने आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या बळावर असंख्य विरोधकांना मागे टाकले. वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी स्पेसएक्स, टेस्ला आणि सोलार सिटी अशा 9 नामवंत कंपन्यांची स्थापना केली आणि आता तर तो मंगळ ग्रहावर माणसांची वस्ती स्थापन करू इच्छित आहे. मित्रांनो, हा अवलिया दुसरा तिसरा कोणी नसून त्याचे नाव आहे इलॉन मस्क. आज मी तुम्हाला ॲशली वान्स लिखित इलॉन मस्क, हाऊ द बिलियनियर सीईओ ऑफ स्पेसएक्स अँड टेस्ला इज शेपिंग अवर फ्युचर या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. पुढे जाण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन दाबायला विसरू नका. पुस्तकाचा सारांश. साऊथ आफ्रिकेमध्ये जन्मलेल्या इलॉनचं बालपण खूप कष्टप्रद गेलं. शाळेमध्ये असताना त्याला गुंडगिरीचाही त्रास सहन करावा लागला. या गुंडगिरीमुळे त्याला शालेय जीवनाचे कधीच आकर्षण नव्हते, पण पुस्तक वाचण्याचा मात्र त्याला छंद लागला होता. वयाच्या 10व्या वर्षी त्याने शाळेच्या लायब्ररीमधील सगळी पुस्तके वाचून संपवली होती आणि शाळेकडे अजून पुस्तकांचीही मागणी केली होती. तो पुस्तकांच्या मागे इतका वेडा होता की त्याने त्या वयात एन्सायक्लोपीडियाचे 2 सेट वाचून तोंडपाठ केले होते. इलॉनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, प्रश्नांची उत्तरे देणे सोपे आहे, पण योग्य प्रश्न विचारणं कठीण आहे. त्याला लहानपणीच प्रश्न शोधण्याचा छंद लागला होता. 12 वर्षाचा असतानाच त्याने कॉम्प्युटर गेम बनवून एका ऑनलाईन कंपनीला तो $500 विकला होता. ही होती त्याच्या व्यावसायिक जीवनाची औपचारिक सुरुवात. किशोरवयात आफ्रिका सोडून तो कॅनडाला गेला. तिथे पदवी शिक्षणाबरोबरच त्याने पार्ट टाइम नोकरी पण करायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्याने सिलिकॉन व्हॅलीमधील यशस्वी लोकांना भेटायलाही सुरुवात केली. ह्यामधील काही लोक त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदार बनले. इथेच त्याला त्याच्या जीवनाची पहिली साथीदार आणि त्याच्या 6 मुलांची आई जस्मिन सुद्धा भेटली. 1995 मध्ये इलॉनने त्याचा भाऊ किंबर्लेच्या साथीने झिप2 नावाची कंपनी स्थापन केली. त्याने ग्राहक मिळवले, तसेच गुंतवणूकदार सुद्धा मिळवले. पण तो खूपच तरुण असल्या कारणाने कंपनीच्या बोर्डाने त्याला सीईओ पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. पुढे ही कंपनी कॉम्पॅक या प्रसिद्ध कंपनीला विकली गेली. ह्यामध्ये इलॉनला $22 मिलियन मिळाले. ह्या पैशामधून इलॉनने X.com ही ऑनलाईन बँकिंग क्षेत्रातली कंपनी स्थापन केली. ज्यावेळी अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र .com बबलमुळे अडचणीत आलं होतं, त्यावेळी बँकिंगवर आधारित कंपनी काढल्यामुळे लोकांनी त्याला वेड्यात काढलं होतं. पण हीच कंपनी पुढे जाऊन खूप मोठी झाली आणि पेपॅल बनली. इलॉनला या कंपनीचा सीईओ बनवलं गेलं. पण इलॉन हा स्वभावानं खूपच उद्धट होता. त्याचं कंपनीचे सहकारी, गुंतवणूकदार, डायरेक्टर्स यांच्याबरोबर नेहमी भांडण होत असतं. इलॉन हनीमूनला ऑस्ट्रेलियाला गेला असताना त्याला सीईओ पदावरून काढून टाकण्यात आलं. त्या रागाने इलॉन कंपनीमधून बाहेर पडला. पेपॅलमधून इलॉनने $165 मिलियन एवढे प्रचंड पैसे कमवले. त्यामधून त्याने स्पेसएक्स आणि टेस्ला या 2 कंपन्या चालू केल्या. स्पेसएक्स ही कंपनी अंतराळ प्रवासाचे काम करणारी पहिली खाजगी कंपनी बनली. तिचे मुख्य उद्दिष्ट मंगळ ग्रहावर मनुष्यवस्ती स्थापन करणे हे आहे. इलॉनने कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर 1.5 वर्षात पहिले रॉकेट लॉन्च करण्याचे आव्हान ठेवले. वास्तविकता स्पेसएक्सला 4 वर्ष आणि 5 प्रयत्न करावे लागले पहिले यशस्वी लॉन्च करायला. पण इलॉनने कधीही हार मानली नाही. आयर्न मॅन ह्या चित्रपटातील टोनी स्टार्क हे पात्र इलॉन मस्कवरून प्रेरित होऊन लिहिण्यात आलं आहे. इलॉनने जगातील सर्वात पहिली व्यावसायिक इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाची स्थापना केली आणि ती यशस्वीही करून दाखवली. पण हा मार्ग खूप खडतर होता. एक वेळ अशी होती की इलॉन दिवाळखोर झाला होता.
आणि त्याला स्पेसएक्स, टेस्ला आणि सोलार सिटी या तिन्ही कंपन्या विकाव्या लागणार होत्या. त्याने गुगल बरोबर तशी बोलणीही चालू केली होती. पण इलोनने हिंमत न हारता आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांची कामे सोडून सेल कॉल करायला बसवले. एका आठवड्याभरातच त्याला 500 गाड्यांची ऑर्डर मिळाली आणि तिन्ही कंपन्या विकण्यापासून वाचल्या. इलोन म्हणतो, अपयश ही एक पर्याय आहे, पण तुम्हाला प्रयत्न करतच राहिले पाहिजे. स्पेसएक्स ही कंपनी अवकाशातील ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सामग्री पाठवायच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेते. जे काम बोईंग आणि लोकहीड मार्टिन सारख्या मोठ्या कंपन्या करतात. स्पेसएक्सचे 90% सोर्सिंग अमेरिकेतून होत असून सुद्धा स्पेसएक्स अन्य कंपन्यांच्या फक्त 25% खर्चात हे काम करते. स्पेसएक्सला हे करणं शक्य करण्यामागे इलॉनचे ध्येय आणि सतत सुधारणा करण्याची वृत्ती कारणीभूत आहे. डेव्हिस, स्पेसएक्सचा इंजिनियर सांगतो, एका ॲक्च्युएटरची स्पेसएक्सला गरज होती. डेव्हिसने त्याची बाजारातील किंमत काढली. ती $1,20,000 इतकी होती. ही किंमत बोईंग किंवा लोकहीड मार्टिनच्या कंपन्यांची आहे. किंमत ऐकून इलोन हसला आणि म्हणाला, हे गॅरेजचा दरवाजा बनवण्यासारखं आहे. याची किंमत $5,000 पेक्षा जास्त नाही होणार. डेव्हिसने सुद्धा सुमारे 9 महिने त्या ॲक्च्युएटरवर काम केल्यावर तो फक्त $3900 मध्ये बनवून काढला. अशा इलोनबद्दल कित्येक गोष्टी त्याच्या कंपनीमध्ये डायरेक्टरपासून ते इंजिनियरपर्यंत सगळ्यांकडून ऐकायला मिळतात. इलोनचं लक्ष फक्त इलेक्ट्रिक कार किंवा रॉकेट बनवणं नव्हतं, तर त्याला मानवी जीवनासाठी काहीतरी भरीव काम करायचं होतं. त्याचं म्हणणं आहे की ॲपल आणि काही प्रमाणात गुगल ह्या कंपन्या सोडल्या तर नजीकच्या काळात एकही अशी कंपनी बनली नाही की ज्यांनी तांत्रिक क्षेत्रात काही भरीव कामगिरी केली असेल. इलोनच्या मते फेसबुक आणि ट्विटर या लोकांच्या फावल्या वेळेचा फायदा घेण्यासाठी बनवलेल्या कंपन्या आहेत. इलॉन मस्क बरोबर काम केलेल्या प्रत्येकाचं म्हणणं आहे की तो खूप उद्धट आहे, पण हा उद्धटपणाच त्याच्या यशाचं गमक आहे. ज्याने तो समोरच्याकडून हव्या त्या वेळेत, हवं तसं आणि हव्या त्या किमतीमध्ये कामं काढून घेतो. त्याच्या बरोबर काम करणं म्हणजे रोलर कोस्टर राईड असते. एखादं काम आवडलं नाही तर तो कामावरून काढूनही टाकतो आणि जरी कितीही अविश्वसनीय काम केलं तरी तो फक्त ओके म्हणतो. गुगलचा सहसंस्थापक आणि इलोन मस्कचा मित्र लॅरी पेज म्हणतो की इलोन हा स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांची चांगली आवृत्ती आहे. आज $20 बिलियन मालक असून देखील इलोनचं काम संपलेलं नाही. त्याचे पुढच्या दशकातील ध्येय असे आहेत: 1. मंगळावर माणसांची वसाहत बनवणं. 2. हायपरलूप, जी जगातील सर्वात वेगवान आंतरशहरी प्रवासी योजना आहे, तिचं जाळं पसरवणं. 3. स्पेस इंटरनेटचं जाळं पृथ्वीभोवती बनवून त्याचं विनामूल्य वितरण करणं. 4. जमिनीवर आणि पाण्यामध्ये सहज चालू शकेल अशी कार बनवणं. 5. ड्रायव्हरलेस कार बनवणं. आणि 6. बॅटरीच्या उत्पादनासाठी जगातली सर्वात पहिली गिगा फॅक्टरी बनवणं. माझं आकलन. हे पुस्तक ॲशली वान्स आणि इलॉन मस्क यांच्या 30 तासांच्या चर्चेतून बनले आहे. पुस्तकाचा प्रवाह आणि इलॉन मस्कचे आयुष्य हे इतक्या सुंदररित्या गुंफण्यात आले आहे की आपण गुंग होऊन जातो. हे पुस्तक वाचताना आपण भाषा आणि विषय विसरून एकच विचार करतो की एवढ्या कमी वेळेत हा इसम एवढ्या निरनिराळ्या कंपन्या इतक्या यशस्वीपणे कशा काय हाताळू शकला. ज्या एका कंपनीसाठी लोकांचं आयुष्य गेलं असतं, अशा कमीत कमी 9 कंपन्यांची मालकी त्याच्याकडे आहे. लोक इलोनला वेडा बोलतात, डोके फिरू बोलतात, उद्धट बोलतात, पण त्याने जे साध्य केलं आहे ते नक्कीच मानवजातीच्या भविष्याचा आधारस्तंभ असणार आहे. त्याचा दृढनिश्चय, समर्पण, लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची तयारी आणि अपयश पचवण्याची अमर्याद ताकद या गुणांमुळेच तो ह्या उंचीवर उभा आहे. आज इलॉन मस्क आणि त्याचं जीवन
असंख्य भारतीयांना प्रेरणा देत आहे आणि आपण आशा करू की भारतामधूनही असाच एखादा इलॉन मस्क भविष्यात जन्माला येईल. धन्यवाद.